वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता 16वा अध्याय दैवासुर संपत्ती वाग योगो नामक दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. त्यातील असणारी जी दैवी संपत्ती आहे ह्या दैवी संपत्तीचं वर्णन पहिल्या 3 श्लोकांच्या माध्यमातून सांगितलं आणि आसुरी जी संपत्ती आहे ती आसुरी संपत्ती 4थ्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितली. दंभो, दर्पो, अतिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान ही सगळीची सगळी आहे. ही काय, ही संपूर्ण जी आहे आसुरी संपत्ती अशा प्रकारे आहे. आणि अवयम सत्वशुद्धी ही दैवी संपत्ती आहे. दैवी संपत्ती मोक्षाय, आसुरी संपत्ती निबंधाय, पुन्हा येणं आणि जाणं बंधनाला कारणीभूत अशा प्रकारच्या असणाऱ्या 2 संपत्ती अनयोग. आणि ते 5व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा ह्या दोन्ही संपत्तीचं असणारं वर्णन अथवा या दोन्ही संपत्तीची असणारी फलश्रुती. ही दैवी संपत्ती तुम्ही प्राप्त केल्यानंतर तुम्हाला कोणतं फळ प्राप्त होणार आहे, आसुरी संपत्ती प्राप्त केल्यानंतर तुम्हाला कोणतं फळ प्राप्त होणार आहे हे या ठिकाणी 5व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा त्रयांनी प्रयत्न केला. अनयोः संपदोः कार्यमुच्यते. या 2 संपत्ती सांगितल्या, दैवी संपत्ती सांगितली, आसुरी संपत्ती सांगितली. मग आता काय, आता या दोन्ही संपत्तीचं असणारं फळ हे प्राप्त केल्यानंतर काय होतं किंवा ज्याच्यामध्ये दैवी संपत्ती अधिक आहे तो कोणत्या पदाला प्राप्त करतो, ज्याच्यामध्ये आसुरी संपत्ती अधिक आहे तो कोणत्या पदाला प्राप्त करतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेव जे आहेत इंद्र आणि विरोचन दोघंही त्या ठिकाणी जातात आणि काय म्हणतात की आम्हाला ब्रह्माचा उपदेश करा, उपदेश करा, उपदेश करा. वास्तविक पाहता अनधिकारित्वात, अधिकारी नसेल तर त्याला उपदेश करू नये. परंतु यांची व्यग्रता काही काहींना लगेच वाटतं गेल्याबरोबर आम्हाला अध्ययनाला आरंभ झाला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. त्यासाठी तसं नाही. त्याच्यासाठी तपसा ब्रह्मविज्ञान, तिथे राहून गुरुच्या स्थानी राहून तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छत् तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सांगितलं. त्यानंतर उपदेक्षण ते ज्ञानम सांगितलंय. तद्विद्धी प्रणिपात, पूर्ण भावाने शरणागती सर्वात महत्त्वाचं. ब्रह्मविद्या जर प्राप्त करून घ्यायची असेल तर काय, अनन्य भावाने शरणागती. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सेवा त्यांना. सेवा म्हणजे जे गुरुच्या अपेक्षित जी कामं आहेत ती, गुरुकुलामध्ये जे काय असतील, आश्रमामध्ये जे काय असेल ती. त्यानंतर परिप्रश्न सांगितले. आणि अशा कामाने ज्यावेळेस गुरु संतुष्ट असतील, थोडे कधीतरी आता वाटलं की आता चालायच, गुरूंची सगळी नित्यकर्म झालेली आहेत, अध्ययनादी कर्म झालेली आहेत, आता शांत कुठेतरी एखाद्या वृक्षाखाली बसलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये शिष्याने त्या ठिकाणी जाऊन जो असणारा परिप्रश्न त्या ठिकाणी करावा की काय, को बंध, को मोक्ष, हे गुरुदेव हा बंध म्हणजे काय, हा मोक्ष म्हणजे काय, हे तुम्ही मला जे काय मनामध्ये असेल. त्यानंतरच काय म्हणलं, उपदेक्षन्ति ते ज्ञानम. अशा परिस्थितीमध्येच किंवा या ज्या स्टेप्स आहेत याच्याद्वारे गेल्यानंतर ही जी क्रमपद्धती आहे या क्रमपद्धतीने गेल्यानंतरच उपदेक्षन्ति ते ज्ञानम. गेला लगेच त्याला सांगितलं असं होत नाही. मगच काय करते, त्याला योग्य असणारा उपदेश. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना, ते तत्वदर्शी ते ज्ञानी आहे. अशा प्रकारे या सगळ्या ज्या क्वालिटी म्हणून सांगितलं, या क्वालिटी त्याच्यामध्ये पाहिजे. कोणत्या, दैवी गुणसंपत्ती या सगळ्या ज्यावेळेस येईल, अवयम सत्व संशुद्धी, अमानित्व, अदंबित्व या सगळ्या क्वालिटी त्याच्यामध्ये ज्यावेळेस येतील त्याच वेळेस काय करेल, त्याच वेळेस मग गुरुदेव जे असतील ते त्याला असणारा योग्य उपदेश करतील. आणि म्हणून त्याकरता अधिकारित्व करतील. मागच्या पाठाला जसं सांगितलं 10वी नंतर सगळे, 10वीपर्यंत कॉमन आहे, तिथपर्यंत येणंच आहे. त्यानंतर आर्ट्स, कॉमर्स, फिजिक्स काय तुम्हाला नंतर घ्यायचं ते घ्या, परंतु तिथपर्यंत तसंच या ठिकाणी हे अधिकारित्व प्राप्त होणंच आहे. अभयम सत्व संशुद्धी, अमानित्व, अदंबित्व हे पास झाल्यानंतरच पुढचा योग आहे. मग तो कुठल्याही योगामध्ये जाऊ, ध्यान योग, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग. पण तत्पूर्वी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. आणि म्हणून अशा ठिकाणी मग त्या ठिकाणी काय झालं, अधिकारी नाही
आणि मग तिथे गेले, काही दिवस राहिले आणि यांना काय अत्यंत कोण, इंद्र आणि त्या ठिकाणी असणारे विरोचन, हे दोन्ही, एक देवतांचे राजा आणि एक आसुरांचा असणारा राजा, दोघांच्या मनामध्ये अरे कधी आम्हाला उपदेश करतील गुरु, कधी आम्हाला उपदेश करतील. मग विरोचन आणि ब्रह्मदेवांना म्हटलं, गुरुदेव इतक्या दिवस झाला आम्ही तुमच्या या ठिकाणी आश्रमामध्ये आहोत, आम्हाला असणारा योग्य उपदेश करा, ते ब्रह्मज्ञान आम्हाला द्या. असं सांगितल्यानंतर आता लक्षात आलं ब्रह्मदेवांना की यांच्यामध्ये काय थांबण्याची हे नाही, यांना काय पाहिजे, झटपट ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. असे अनेक संप्रदाय आता सुद्धा निर्माण झालेले आहेत आपल्याकडे. झटपट डोक्यावर हात ठेवल्यानंतर ब्रह्मविद्या प्राप्त होते किंवा एवढं हे झाल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो असं सांगणारे सुद्धा अनेक संप्रदाय झालेले आहेत. त्याचा काही उपयोग नाही. जी परंपरागत जे आहे, श्रवण मनन निध्यासन ही परंपरा सांगितली. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही परंपरा सांगितली. त्या परंपरागत काय, जो या ठिकाणी तो शिक्षण घेतो तोच. म्हणून मग असं त्यांना अनधिकारित्व असल्यामुळे त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणले आता ठीक आहे, यांना उपदेश तर करून इथनं पाठवून तर देतो, नंतर जे त्यांना जो अर्थ ग्रहण करायचा आहे तो अर्थ ग्रहण करू दे. आणि मग ब्रह्मदेवाने त्यांना काय केलं, त्या सरोवराच्या जवळ नेलं आणि जवळ नेल्यानंतर त्यांची असणारी ती छाया प्रतिबिंब त्या सरोवरामध्ये पडलं होतं. आणि त्या सरोवरामध्ये ते प्रतिबिंब त्यांना दाखवून ते म्हणले, हेच ब्रह्म आहे, हे जे तुमचं प्रतिबिंब या ठिकाणी दिसत आहे हेच ब्रह्म आहे. असं सांगितल्यानंतर वा विरोचनाला तर अगदी बरं वाटलं. काय इथे काय माझंच प्रतिबिंब पडलेलं आहे, म्हणजे काय मीच ब्रह्म आहे, हा देहच ब्रह्म आहे. या अनुषंगाने त्याचा अर्थ घेऊन काय विरोचन अत्यंत आनंदित होऊन गेला आणि शरीरालाच काय म्हणायला लागला, शरीर म्हणजेच ब्रह्म, मग काय गो, खावो पिओ मजा करो. या अनुषंगाने तो गेला. आणि इंद्राने ते पाहिल्यानंतर इंद्र पुन्हा गेले आणि काय त्या ठिकाणी जाऊन पुन्हा थोडी तपश्चर्या केली. अरे शरीर म्हणजे ब्रह्म कसं होईल, मग त्याच्यामध्ये असणारा काय दुसरा अर्थ आहे का, अशा प्रकारे इंद्राने त्या ठिकाणी विचार केला. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, म्हणून ज्याची संपत्ती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तो अर्थ ग्रहण करतो. विरोचनामध्ये असणारी संपत्ती कोणती आहे, आसुरी संपत्ती आहे सगळी. त्यामुळे काय त्याने आसुरी सिद्धांतच ग्रहण केला, शरीर म्हणजेच ब्रह्म. मग शरीराचं पोषण केलं पाहिजे, मग काय केलं पाहिजे, खाल्लं पिल्लं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. इंद्र दैवी गुणाने युक्त होता. मग इंद्राने काय केलं, इंद्राने विचार जाऊन केला की अरे असे यद्यपि हे म्हणलं आहे ते असणारं प्रतिबिंब म्हणजे ब्रह्म, परंतु नक्की काय त्या प्रतिबिंबाने कोणता अर्थ ग्रहण करायचा आहे हे इंद्राने त्या ठिकाणी विचार केला. म्हणजे अशा प्रकारे का, कारण त्याच्यामध्ये असणारी दैवी गुणसंपत्ती आणि ही आसुरी गुणसंपत्ती, म्हणजेच का ज्याप्रमाणे आपली असणारी अंतःकरणाची अवस्था आहे की ज्या प्रकारे आहे त्या प्रकारेच त्या ज्ञानाची उपलब्धी आम्हाला होत असते. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून सांगितलं या ठिकाणी त्यांचं असणारं फळ सुद्धा, दोघांचं असणारं फळ भिन्न भिन्न आहे. तेच या ठिकाणी 5व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला. काय म्हणतात 5व्या श्लोकामध्ये, दैवी संपद्विमोक्षाय निबंधाय सुरीमता माशुच संपदं दैवीं अभिजातोसी पांडव. दैवी संपद मोक्ष आहे की ज्याच्यामध्ये काय हे दैव संपत्ती आहे. दैवी संपत्ती काय, विमोक्षाय संसारामधून मुक्त होण्यासाठी आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये दैवी संपत्ती आहे तो या जन्म मरण रूपी संसारामधून मोक्षाला प्राप्त करून घेतो. आणि आसुरी निबंधाय मता, जी आसुरी संपत्ती जी आहे त्या आसुरी संपत्ती काय बंधासाठी कारणीभूत आहे. एक आहे हे मोक्षाला कारणीभूत, एक बंधनाला कारणीभूत. परंतु तू मा शुचः, हे कौंतेय, हे अर्जुना, तू काय, तू शोक करूस नकोस, कारण दैवीम अभिजातोसी पांडव, तू जो आहे स्वतः तू दैवी संपत्तीला अनुलक्षण उत्पन्न झालेला आहे. तुझ्यामध्ये काय, तू काळजी करू नकोस. यद्यपि दैवी मोक्षाला आणि आसुरी बंधनाला जरी कारणीभूत असली तरी तू काय, तू या ठिकाणी काय, तू कुठल्याही प्रकारची काळजी करू नकोस. का काळजी करू नकोस, कारण तू अथवा तुझ्यामध्ये जी दैवी गुणसंपत्ती अपेक्षित आहे ती दैवी गुणसंपत्ती तुझ्यामध्ये अपेक्षित त्या तुझ्यामध्ये असल्यामुळे
काय तू निश्चितपणे मोक्ष मार्गावरच जाणारा आहेस, त्यामुळे मा शुचहा, त्यामुळे तू कुठल्याही प्रकारची या ठिकाणी काळजी करू नकोस. पाहू काय म्हणतात, देवांची संपत्ती संसारातून मुक्त होण्यासाठी आहे व आसुरांची संपत्ती नियतबंधासाठी आहे असे मानलेले आहे. परंतु हे अर्जुना, तू शोक करू नको, तू दैवी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेला आहे. त्या प्रकारे बंध आणि मोक्ष दोन प्राप्त करून देणाऱ्या या दोन संपत्ती, परंतु हे अर्जुना, तुझ्यामध्ये दैवी संपत्तीचा वास अधिक असल्यामुळे तू काय होशील, तू निश्चितपणे मोक्ष मार्गाकडे अतिक्रमण करशील. व आचार्य काय म्हणतात, भाष्यामध्ये आचार्य म्हणतात, दैवी इति दैवी संपद या सा विमोक्षाय संसार बंधनात निबंधाय नियतः बंधः निबंधः तदर्थम आसुरी संपद मदा अभिप्रेताः तथा राक्षसी च तत्रैव मुक्ते सति अर्जुनस्य अंतर्गत भावं किम अहम आसुरी संपत्तियुक्ताः किं वा दैवी संपत्तियुक्ताः इति एवं आलोचन रूपम आरूपम आलक्ष्याः भगवान् मा शुचः शोकं मा कार्षीः संपदं दैवीम् अभिजातः असि अभिलक्षः जातोसि भावी कल्याणः त्वमसि इत्यादः. हे पांडव, म्हणजे अशा प्रकारे काय, तर अशा प्रकारे हे पांडव, जी दैवी संपत्ती संसाराबंधापासून विमुक्त होण्यासाठी आहे. दैवी संपत्ती जी आहे म्हणजे चांगले गुण आणि वाईट गुण. थोडक्यात काय सांगायचं, तर चांगले आणि वाईट संघर्ष हा त्यांचाच आहे सगळीकडे. आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा जे द्वंद्व वृत्ती निर्माण होती, तो संघर्ष निर्माण होतो. कोणाचा संघर्ष आहे अंतःकरणामध्ये, बाकी कोणाचाच नाही. या ठिकाणी अंतःकरणामध्ये दोन प्रकारचे जे गुण आहेत, एक चांगले गुण आहेत आणि एक वाईट गुण. या दोघांचा संघर्ष होत असतो सातत्याने. म्हणजे या कोणत्या गुणावर, चांगल्या गुणावर वाईट गुण मात करतायत का वाईट गुणांवर चांगले गुण मात करतायत, हे आपण लक्षात, बुद्धी धारण करणं, बुद्धीचं कर्तव्य. काय करायचंय हे बुद्धीचं काय, निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ही तिची आहे. आणि मग अशा प्रकारे हे काय, ही दोन्ही संपत्ती या ठिकाणी ज्या सांगितलेल्या आहेत, जी दैवी संपत्ती ते संसारापासून विमुक्त होण्यासाठी आहे. जी दैवी संपत्ती आहे ती कशासाठी आहे, तर ती काय, ती दैवी संपत्ती संसारापासून विमुक्त होण्यासाठी आहे. जो नियतबंध तो निबंध, त्या निबंधासाठी आसुरी संपद अभिमत अभिप्रेत इष्ट आहे. त्याचप्रमाणे राक्षसी संपदही निबंधालाच कारण आहे. आसुरी संपत्ती, आता राक्षसी संपत्ती जी आहे या काय, या निबंधाला म्हणजे बंधनासाठीच त्या किती जरी प्राप्त झाली, वाईट ज्या संगती, वाईट संगतीने आपण म्हणतो. संगत कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे. चांगली संगत असेल तर निश्चितपणे काय होतं, व्यावहारिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्याची जी संगती आहे ही संगती जर चांगली असेल तर काय होतं, चांगली संगती असेल तर काय करतो, स्वतःचा उत्कर्ष करून घेतो. चांगल्या मार्गाने धन कमवेल, हे करेल ते करेल, चांगला राहील, व्यवस्थित राहील, लोक त्याला नावसतील, त्याची कीर्ती होईल. चांगल्या असेल त्या संस्कार, आणि वाईट संस्कार असेल तर जे आहे त्याचा सुद्धा संपूर्ण नाश करून ठेवेल. जे काय वडिलोपार्जित कमवले असेल त्याचा सुद्धा काय करेल, नाश करेल. म्हणजे काय, तो संघ म्हणजे चांगल्या आणि वाईट, म्हणजे स्वतःचा उत्कर्ष करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, व्यवहारिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्यामध्ये चांगले गुण, चांगली संगत असेल तर आपला निश्चितपणे उत्कर्ष होतो. आणि वाईट गुण, वाईट संगत असेल तर नाशच आहे संसारामध्ये सुद्धा. त्या रस्त्याला गेल्यानंतर कोणालाही सुख नाही. आणि अशा प्रकारे येथे सुद्धा तेच सांगितलं, त्या निबंधाय आसुरी संपद अभिमत अभिप्रेत इष्ट आहे. त्याचप्रमाणे राक्षसी संपदे ही निबंधाला कारण होते. अशा प्रकारे त्या संपत्तीचा फलविभाग सांगितलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या दोन प्रकारच्या संपत्ती सांगितल्या. एक दैवी संपत्ती जी मोक्षाला कारणीभूत आहे, एक आसुरी संपत्ती जी बंधनाला कारणीभूत आहे. आणि म्हणून अशा सांगितलं आहे, मी आसुरी संपत्तीने युक्त आहे की दैवी संपत्तीने युक्त आहे, असा अर्जुनाचा अंतर्भाव त्याच्या मनातील विचार ओळखून भगवान या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणजे अशा प्रकारे या दोन्ही संपत्ती सांगितल्यानंतर काय झालं, अर्जुनाच्या मनामध्ये थोडा प्रश्न निर्माण झाला. अरे या दोन्ही संपत्ती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, परंतु आता माझ्यामध्ये नक्की कोणती संपत्ती आहे,
म्हणजे मी दैवी संपत्तीने युक्त आहे का मी आसुरी संपत्तीने युक्त आहे, नक्की माझ्या मनामध्ये कोणती संपत्ती आहे? अशा प्रकारे अर्जुनाच्या मनामध्ये ज्यावेळेस प्रश्नचिन्ह निर्माण झालं, त्यानंतर भगवंत त्यावेळेस म्हणते असा अर्जुनाचा अंतर्भाव, मी आसुरी संपत्तीने युक्त आहे की दैव संपत्तीने युक्त आहे, असा अर्जुनाचा अंतर्भाव अथवा मनातील विचार ओळखून भगवान म्हणतात. भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाचा अंतर्भाव त्या ठिकाणी पाहिला. काय अर्जुनाला म्हणायचं ऐकलं, त्या मनामध्ये काय आहे भगवंतांनी वेळोवेळा जाणलं. त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर सुद्धा तेच जाणलं. म्हणून सांगतात तस्मात् युद्धस्व भारत, अरे युद्धासाठी आलेला आहे अर्जुना. आता असा बसून चालणार नाही. रथोपस्थोपाविशत, रथामध्ये असं चुपचाप बसून चालणार नाही. म्हणजे त्याच्या मनामधला प्रत्येक वेळेसचा भाव भगवंत जाणत आहेत. आणि मग या ठिकाणी सुद्धा भगवंतांनी जाणून घेतलं अर्जुनाच्या मनामध्ये कोणता भाव आहे. अर्जुनाच्या मनामध्ये आता भीतीयुक्त भाव निर्माण झाला. अरे मी नक्की कोणत्या संपत्तीने युक्त आहे? काय मी आसुरी संपत्तीने युक्त आहे का? असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात की काय शोक करू नकोस हे अर्जुना, तू दैवी संपत्तीला अनुलक्षण उत्पन्न झालेला आहे. हे अर्जुना, तू कुठल्याही प्रकारचा शोक करू नकोस. कारण का तर तू दैवी संपत्ती, तुझ्यामध्ये दैवी संपत्ती चांगले जे गुण आहेत हे सर्वच्या सर्व चांगले गुण तुझ्यामध्ये असल्यामुळे तू काही काळजी करूच न. भावी कालामध्ये तुझे कल्याणच होणार आहे. आणि म्हणून तुझं भविष्यामध्ये सुद्धा, म्हणून ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, चांगले गुण आहेत, चांगली संगत आहे, त्याचं काय, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही व्यावहारिक क्षेत्रामध्ये. आणि म्हणून आपल्याला पण काय केलं पाहिजे, आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये चांगल्या क्वालिटी, चांगले गुण, चांगली मैत्री, या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे हे अर्जुना निश्चितपणे तुझ्यामध्ये असणारे चांगले गुण काय करतील, तुझं कल्याणच करतील असं सांगून पुन्हा म्हणतात काय म्हणतात 6व्या श्लोकाच्या माध्यमातून असणारे हे 2 सर्ग किंवा या 2 असणारे हे विभाग, 2 असणारे रस्ते कोणकोणते, द्वौहूत सर्गौ लोकेस्मिन् दैव असुर एव च दैवो विस्तरश प्रोक्तः आसुरं पार्थ मे शृणु. द्वौहूत सर्गौ लोके अस्मिन्, या लोकांमध्ये काय दैव आणि आसुर असे काय 2 सर्ग अथवा 2 प्रकारच्या सृष्टी, 2 प्रकारच्या विचार पद्धती लक्षात. पण आपण सारखं आता ऐकतो आमचं काय आहे, आमचा विचारांशी असणारा लढा आहे. तसंच आहे या ठिकाणी सुद्धा. हे काय, एक दैवी गुणसंपत्ती, आता एक आसुरी गुणसंपत्ती. हे काय, हे 2 सांगितलेलं आहे. या 2 सर्ग अथवा या 2 सृष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कोणती, दैवी आणि आसुरी 2 सृष्टी सांगितल्या. त्यातील दैवी सृष्टी सर्ग विस्तारपूर्वक सांगितल्या जाते, ती दैवी सृष्टी आहे. त्या दैवी सृष्टीचा विचार पहिल्या 3 श्लोकाच्या माध्यमातून यथार्थ केला. व्यवस्थित त्या 24-25 गुणांच्या माध्यमातून दैवी संपत्ती म्हणजे काय, दैवी संपत्ती म्हणजे काय, सगळं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी नंतर काय झालं, मग ते झाल्यानंतर केवळ 4 ते 5 वाक्यांमध्ये 4 ते 5 असणारी त्या ठिकाणी गोष्टी आहेत. त्याच्या माध्यमातून दंभ, दर्प, अभिमान हे जे आहे त्याच्या माध्यमातून आसुरी गुणसंपत्ती सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आसुरी गुणसंपत्ती जी आहे ती यथावत त्याला काय झालं, अवकाश मिळाला नाही, सांगण्यासाठी तेवढा वेळ मिळाला नाही. ज्याप्रमाणे पहिल्या 3 श्लोकाच्या माध्यमातून दैवी गुणसंपत्तीचा काय केला, विस्तारशः व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे आसुरी जी गुणसंपत्ती आहे त्या आसुरी गुणसंपत्तीचा काय नीट व्यवस्थितपणे सांगण्याला काय झालं, वेळ मिळाला नाही. आणि म्हणून काय करतो, आता आम्ही दैवो विस्तरश प्रोक्त, अत्यंत विस्ताराने सांगितलं. आसुरम पार्थमे शृणु, परंतु आसुरी गुणसंपत्ती जी आहे किंवा जे आजचा वाईट जे गुण आहेत किंवा आसुरांच्या असणारी जी संपत्ती आहेत ते काय आहे, ते मी काय करतो, ते आता मी तुला सांगायला या ठिकाणी सुरुवात करतो. दैवी संपत्ती सांगितली, आता आसुरी गुणसंपत्ती या ठिकाणी मी तुला सांगतो. काय म्हणतात आचार्य भाष्यामध्ये म्हणतात, दव इति दव द्विसंख्याकौ भूतसर्गौ भूतानां मनुष्याणां सर्गो सृष्टिभूत सर्गौ सृज्यते ते सर्ग. हा
भूतानि एव सृज्यमानानि दैवासुरसम्पद्वियुक्तानि इति द्वौ भूतसर्गौ इति उच्यते। द्वया हे वै प्रयाजा प्रत्याः दैवाश्च आसुराश्च इति श्रुतेः लोके अस्मिन् संसारे इत्यर्थः। सर्वेषां दैविदोत्तेः कौ तौ भूतसर्गौ इति उच्यते। प्रकृता एव दैवः आसुर एव च उक्तयोः एव पुनः अनुवादप्रयोजनम् आह भूतसर्गः अवयं सत्त्वं शुद्धि इत्यादिना विस्तारप्रकारैः प्रोक्तः कथितः न तु आसुरः विस्तारः इति। अतः तत् परिवर्जनार्थम् आसुरं पार्थ मे मम वचनात् उच्यमानं विस्तारशः शृणु अवधारय। अशा प्रकारे या ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्यातील पहिल्या गुणाचा असणार दैवी गुणसंपत्तीचं व्यवस्थित वर्णन त्या ठिकाणी केलं, परंतु आसुरी गुणसंपत्तीचं असणारं वर्णन माझ्याकडनं करण्याचं राहून गेलं। म्हणून आता काय करतो मी, ते आसुरी गुणसंपत्ती जी आहे ती या ठिकाणी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत आहे। दोन ही भूतसर्गाची संख्या आहे। भूते म्हणजे मनुष्य, यांचे जे सर्ग ते भूतसर्ग। सर्ग म्हणजे सृष्टी, भूतसर्ग म्हणजे भूतसृष्टी, जे उत्पन्न केले जातात ते सर्ग असे दोन आहेत। कोणकोणते? दैवी आणि आसुरी संपत्तीने युक्त अशी जी उत्पन्न केली जाणारी भूते, मनुष्य, त्यांचाच निर्देश दो भूतसर्गो इत्यादी पदांनी केला की ज्यांच्याद्वारे दैवी गुणसंपत्ती आणि आसुरी गुणसंपत्तींनी युक्त अशा प्रकारे असणारी उत्पन्न केलेली काय ही भूते म्हणजे मनुष्य, म्हणजे दैवी गुणसंपत्तीचा आणि आसुरी गुणसंपत्तीने युक्त असणाऱ्या मनुष्यांचा भूतमात्रांचा या ठिकाणी दौ भूतसर्गौ या शब्दाने काय केले, या पदांनी त्यांची व्याख्या या ठिकाणी केली। म्हणजे दो अशा प्रकारच्या दोन प्रवृत्तीच अथवा हे दोन स्वभावाचे काय भूतजात अथवा प्राणजात मी या ठिकाणी उत्पन्न केले। दोन प्रवृत्तीच्या दोन स्वभावाची सृष्टी मी येथे निर्माण केली। कोणती? दैवी सृष्टी अथवा आसुरी प्रकारची सृष्टी म्हणजेच याचे निर्माण केली। त्यांना दो भूतसर्ग या पदांनी केले। प्रजापतीने उत्पन्न केलेल्या प्राणांचे दैव आसुर असे दोन प्रकार आहेत। प्रजापती म्हणजे कोण? ब्रह्माने जे उत्पन्न केली, सृष्टीचा आरंभ केला, सृष्टीरंभ या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली। या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रजापती ब्रह्माने काय केलं? मग प्रजापतीने उत्पन्न केलेल्या प्राणांचे दैव आणि आसुर असे दोन प्रकार आहेत। त्याच्यामध्ये दोन प्रकार केले, एक दैवी आणि एक आसुरी, एक चांगला आणि एक वाईट, एक कौरव आणि एक पांडव। तसंच आहे, वाईट गुणांनी युक्त, दुसऱ्याचं माझं म्हणणं, दुसऱ्याचं राज्य छीनणं, त्यांना त्रास देणं, हे सगळे काय वाईट आसुरी गुणसंपत्ती। परंतु आपलंच म्हणणं, धर्माने युक्त राहणं हे दैवी गुणसंपत्ती। हेच त्या ठिकाणी सांगितलं। म्हणजे अशा स्वभावाचे मग जरी ते मनुष्य असले तरी कोण? ते सगळे जे आहे ते आसुरीच आहे। म्हणजे राक्षसी प्रभू आपण म्हणतो तो मनुष्य नाही, तो राक्षसच आहे। दिसायला मनुष्य आहे परंतु त्याची जर कर्म पाहिली तर कर्म काय एखाद्या राक्षसाला सुद्धा लाजवेल अशी सुद्धा कर्म करणारी लोक आहेत। मग ही अशी सगळी आसुरी संपत्ती जी आहे, या आसुरी संपत्ती काय आपल्याला चांगल्या गोष्टीकडे घेऊन जात नाही। वाटतं आपल्याला की या मार्गाने असं होतं, त्या मार्गाने तसं होतं, तर त्या मार्गाने काही होत नाही हे या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला। आणि म्हणून काय सांगितलं, अशा प्रकारे प्रजापती ब्रह्माने सुद्धा काय केलं, प्राण्यांचे देव आणि आसुर असे दोन प्रकार त्यांनी केले। एक हे दैवी प्रवृत्तीचे आणि हे आसुरी प्रवृत्तीचे असे दोन प्रकार केले अशी श्रुती आहे। लोक म्हणजे या संसारामध्ये असा भावार्थ आहे। ती वरती जी श्रुती सांगितली ती श्रुती द्वयाः वै प्राजावत्याः देवाश्च आसुराश्च, दोन प्रकारच्या सृष्टी बृहदरण्य उपनिषदामध्ये ते सांगते। अशा प्रकारचे दोन प्रकारची सृष्टी प्रजापती ब्रह्माने निर्माण केली, एक दैवी सृष्टी आणि एक आसुरी सृष्टी। ते तिथे सांगितलं दोन प्रकारत आहे अशी सृष्टी आहे। लोके म्हणजे या संसारामध्ये असा भावार्थ आहे। लोके म्हणजे कुठे? हे संसारामध्ये अशा प्रकारचे दोन प्रकारची माणसं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात। एक चांगली सज्जन प्रवृत्तीची असतात, अलग ग्रहस्थी असून सुद्धा काय काय अतिशय लोक खरोखर फार सज्जन असतात। कधी कुणाला त्रास नाही, काही नाही, फक्त काय असेल त्यांचं काम आणि काय असेल तो परमार्थ तेवढाच बघत राहतात।
अशा अनेक लोक सुद्धा आपल्याला निश्चितपणे दृष्टीत असतात. काही काय भक्त त्यांचं एकच काम, दुसऱ्याचं कसं वाटोळं होईल, दुसऱ्याचं कसं काय वाईट होईल त्याचंच चिंतन करत असणारे काही लोकांचा एक ग्रुप असतो आणि एक सात्विक ग्रुप असतो. काय नाही, फक्त परमार्थ करणे आपलं काय असं संसाराचं, म्हणजे ते संसार करतात ते इतकं सात्विक भावाने असतात की खरोखर ते काय जरी संसारामध्ये असून आसुरी संसारी ते काय परमेश्वराचं सातत्याने चिंतन करत असतात. असं म्हणजे अशा प्रकारचे काय हे दोन सर्ग आहेत, हे दोन लोक जे याठे आहे हे काय प्रजापदानी या ठिकाणी उत्पन्न केले लोक आहे. म्हणजे या संसारामध्ये असा भावार्थ, सर्व प्राण्यांच्या अंतर्भाव या दोन प्रकारामध्ये सर्व प्राणी जे काय आहेत या सर्व प्राण्यांमध्ये सुद्धा काय हे दोन प्रकार असतात, एक चांगले आणि एक वाईट वृत्ती, अथवा या दोन वृत्ती सर्वांमध्ये असतात, एक चांगली वृत्ती आणि एक वाईट वृत्ती जे असतात अशा प्रकारे असतात. म्हणून प्रकरणात होतं ते भूतसर्ग कोणते ते सांगतो. ज्याचे प्रकरण सुरू आहे ते दैवी व आसुरी हे दोन भूतसर्ग होय. एकदा सांगितलेल्या भूतसर्गाचा अनुदा पुनरपी करण्याचे प्रयोजन उत्तरार्धात सांगितलेले आहेत. उत्तरार्धात म्हणजे दैव विस्तर्श प्रोक्त, एकदा सांगितलेल्या काय एकदा सांगितलेल्या भूतसर्गाचा अनुवाद पुनरपी करण्याचे प्रयोजन उत्तरार्धात सांगितलेले आहे. हे पार्थ, दैव भूतसर्ग अभयम सत्वसंती इत्यादी ग्रंथाने विस्तृत प्रकरणाने मी सांगितलेला आहे. पहिला जो आहे दैवी गुणसंपत्ती जी आहे ही संपूर्ण दैवी गुणसंपत्ती या ठिकाणी मी काय पहिल्या 3 श्लोकाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे सांगितले. ते तिथे सांगितलं. हे पार्थ, दैव भूतसर्ग अभयम सत्वशुद्धी इत्यादी ग्रंथाने विस्तृत प्रकरणामध्ये सांगितलेला आहे. परंतु आसुर म्हणजे भूतसर्गाचे प्रतिपादन सविस्तर झालेले नाही, परंतु त्यानंतर जी आसुरी संपत्ती जी आहे त्याचं वर्णन त्याचं वर्णन व्यवस्थित झालेलं नाही, प्रतिपादन सविस्तर झालेलं नाही. यास्तव आसुरी संपत्तीचा त्याग करण्यासाठी आसुरी भूतसर्ग मी विस्ताराने सांगत आहे, ते तू ऐक. अशा प्रकारे ही जी आसुरी गुणसंपत्ती आहे ही कशासाठी तू ऐक, तुला का माहिती पाहिजे तर त्याचा त्याग करायचा, म्हणजे काय प्राप्त करायचं आणि काय कशाचा त्याग करायचा हे सुद्धा कळलं पाहिजे. ते सुद्धा काय आता भगवंत ह्या श्लोकांच्या माध्यमातून 7व्या 8व्या 9व्या 10व्या पुढे जे आहे त्या सगळ्याच्या माध्यमातून भगवंत आसुरी गुणसंपत्ती जी आहे का आसुरी गुण म्हणणार येणार नाही, आसुरी जी संपत्ती आहे त्या आसुरी संपत्तीचं वर्णन करतात की कशाला आसुरी संपत्ती म्हणतात. मग ती जी आसुरी संपत्ती आहे त्याला काय केलं, त्या आसुरी संपत्तीचा आपण काय केलं पाहिजे, आपण म्हणजे कोणी साधकांनी जे गीतेचं अध्ययन करतात पारमार्थिक क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्या सर्वांनी यापुढे 7व्या श्लोकापासून पुढे येणाऱ्या जी आसुरी संपत्ती सांगितलेली आहे या संपूर्ण आसुरी संपत्तीचा त्यांनी काय केला पाहिजे तर त्यांनी त्यागच केला पाहिजे, तिला ग्रहण नाही केले पाहिजे, तिला त्याग केला पाहिजे. आणि मग अशा प्रकारे काय त्या आसुरी गुणसंपत्ती या ठिकाणी भगवंताचा 7व्या श्लोकापासून सांगायला आरंभ करतात. त्याचा असणारं 7व्या श्लोकाची असणारी प्रपीठिका आचार्य म्हणतात अध्याय परिसमाप्ते आसुरी संपदा प्राणी विषयत्वेन प्रदर्शते प्रत्यक्षीकरणेन च शक्यते तस्याः परिवर्जनं कर्तुमिति. अशा प्रकारे म्हणतात काय आता या अध्यायाच्या परिसमाप्तीपर्यंत म्हणजे आता इथून पुढे अध्यायाचा शेवट येईपर्यंत जो आहे कुठल्या असणारा 16व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत काय करतो परिसमाप्तीपर्यंत प्राण्यांच्या ठिकाणी असलेले विशेष धर्म, प्राण्यांच्या ठिकाणी असणारे विशेष धर्म या नात्याने आसुरी संपत्तीचे निरूपण जे आसुरी संपत्तीची आहे त्या आसुरी संपत्तीचं निरूपण जे आहे ते निरूपण मी करतो. प्रत्यक्ष ज्ञान झाले असता तिचा त्याग करणे शक्य आहे. का निरूपण मी करतो, कारण प्रत्यक्ष कळू दे. स्वतःला मी असं समजतो मी तसं समजतो समजू वगैरे काही नको, मला असं वाटलं पण नको, आलं का लक्षात, वाटणं नको समजणं नको काही नको. हे बाबा हे असंच आहे, पॅरामीटरच आहे, आलं का लक्षात. याला आसुरी गुणसंपत्तीच म्हणतात. हे जे काय आहे या आसुरी मार्गाने जाणारं आहे हे काही कामाचं नाही, हे दैवी मार्गाने जाणारं आहे कामाचं आहे. पण त्याची असणारी स्पष्टता असली सांगण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या 3 श्लोकाच्या माध्यमातून आता आसुरी गुण संपत्ती जी आहे, आसुरी गुण ज्या आहेत ते या ठिकाणी सांगण्याचा पुन्हा 7व्या श्लोकापासून प्रारंभ करतायत. काय म्हणतात? पहिलं, प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारः न सत्यं तेषु विद्यते. प्रवृत्तींच निवृत्तींच, प्रवृत्ती आणि निवृत्ती, कुठे प्रवृत्त झाला पाहिजे, कुठं निवृत्त झाला पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. साधकाला या दोन्ही गोष्टी कळायला पाहिजे. तो करतो म्हणून मी करतो तसं नाही करता. अनुगतिकः लोका म्हणून सांगितलं त्या ठिकाणी सुभाषितकार म्हणतात. काय? गतानुगतिकः लोका न लोका पारमार्थिकः. पारमार्थिक तो करतो म्हणून मी करतो, त्याने तसं केलं म्हणून मी असं करतो, काही त्याचा उपयोग नाही. तेच सांगितलं. आसुरी प्रवृत्तीचे जन जे आहे, आसुरी ही विदुह आसुरा, आसुरा म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे जे आहेत ते काय, प्रवृत्ती कोठे करावी, निवृत्त कशापासून व्हावे हेच त्यांना कळत नाही. ही सगळ्यात काय केलं पाहिजे, कशामध्ये प्रवृत्ती झाली पाहिजे. अलग सत्संगामध्ये गेलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे, चांगल्या विचारांच्या माणसांच्या जवळ जाऊन बसलं पाहिजे. हे ते सगळं सोडून देतील. म्हणजे वाईट विचाराचे आहे, जे वाईट मार्गामध्ये प्रवृत्त झालेले आहे त्यांच्याशी त्यांची मैत्री घट्ट होते. म्हणजे वाईट विचारांचे जे लोक असतात ते इतके घट्ट असतात, एकमेकांशी एवढे घट्ट असतात की चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र करणं फार कठीण. फार मग त्यांना 4 वेळा सांगायला लागतं, असं करा तसं करा, रे या रे बाबांनो या रे, बसा, असं करा तसं करा, फार सांगून त्यांना एकत्रित करायला लागतं. परंतु हे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना एकत्र करायला काही लागत नाही, ते आपले आप एकत्र येतात. संध्याकाळ झाली की त्यांना वेदच लागतात जे काय असतील ते. मग ते आपल्या आप त्यांना घड्याळ सांगायला लागत नाही, काही नाही. त्यांची जी स्थानं असतील त्या स्थानावर आपल्या आप एकत्र येतात सगळेजण. म्हणजे अशा प्रकारे चांगला आणि वाईटाचं असणारं हे युद्ध आहे. चांगली गुणाची असणारी संपत्ती, वाईट गुणांची असणारी संपत्ती. आता हे जे आसुरी संपत्तीचे आहे त्यांना तेच कळत नाही, माझं कशात इष्ट आहे किंवा माझं कशामुळे माझं कल्याण होणार आहे हेच ते जाणत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या आसुरी प्रवृत्तीचे जन आहेत ते काय, प्रवृत्ती म्हणजे कुठं प्रवृत्त झालं पाहिजे, सत्संग केला पाहिजे, चांगल्या लोकांमध्ये गेलं पाहिजे, देवार्चना केली पाहिजे, कीर्तन भजन पूजन केलं पाहिजे, चांगल्या विचारांचे असणारे सद्ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. हे सगळं त्यांना कळलं पाहिजे, पण ते करत नाही. मग काय, त्याच्यापासून ते कळतच नाही. ते निवृत्त कशापासून निवृत्ती घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टीपासून दूर गेलं पाहिजे हे ते जाणत नाही. त्याचप्रमाणे न शौचम न अपि आचारः न सत्यम तेषु विद्यते. अतिशय महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शौच म्हणजे शुचिर्भूतता, स्नानादी वेळेवर करणार नाही, कधी उठतील कधी स्नान करतील, कधी काय गंध विलेपना जे आहे भस्मधारणादी करणार नाही, व्रत वैकल्य करणार नाही, काही नाही त्यांच्यावर. म्हणजेच काय, न शौच, शुद्धता नावाचा प्रकारच नाही त्यांच्यावर. न शौचम ना विचार, आचार जो आहे सदाचार आहे, कसं वर्तणूक केली पाहिजे, शिष्टाचार जो आहे कुठं कसं बसलं पाहिजे, कसं उभं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं काय केलं नाही पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे आचार. आणि काय, सत्यम, खरं बोलणं, खरं तर कधी बोलणारच नाही. या ज्या गोष्टी आहेत या त्यांच्यामध्ये प्राकर्षाने संपूर्ण जाणून येतात. काय म्हणतात, प्रवृत्तींच्या प्रवर्तनम यस्मिन् पुरुषार्थ साधने कर्तव्य प्रवृत्ती ताम निवृत्तेव एत विपरीताम यस्मात् अनर्थ हेतोः निवर्तव्यम सा निवृत्ति ताम जनाः आसुराः न विदुः न जानन्ति न केवलं प्रवृत्ति निवृत्ति एव ते न विदुः न शौचं न विचारः न सत्यं तेषु विद्यते अशौचाः अनाचाराः मायाविनः अनृतवादिनः हे आसुराः. अशा प्रकारे काय म्हणतात, पुरुषार्थ साधनाच्या ठिकाणी म्हणजे कर्तव्याच्या ठिकाणी मनुष्याचे प्रवर्तन म्हणजे प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे काय, तर प्रवृत्ती शब्दाची व्याख्या या ठिकाणी केली. पुरुषार्थ साधनाच्या ठिकाणी म्हणजे कर्तव्याच्या ठिकाणी मनुष्याचे प्रवर्तन होणे. पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष, हे जे पुरुषार्थ आहे ही पुरुषार्थाची जी साधना आहेत, या पुरुषार्थाच्या साधनांमध्ये
काय साधनांच्या ठिकाणी, कर्तव्याचे ठिकाणी मनुष्याचे प्रवृत्त, ते त्याच्यासाठी धर्मासाठी प्रवृत्त झालं पाहिजे. मग काय विधी निषेधात्मक सांगितलं, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आदी मार्गाने सांगितले. कोणत्या प्रकारचं धर्माचं पालन केलं, नित्य धर्म कोणता, नैमित्तिक धर्म कोणता, काम्य धर्म कोणता, प्रायश्चित्त धर्म कोणता, विधी कोणता, निषेध कोणतं, हे सगळं त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. परंतु इथे याला काय म्हणतात, त्याला प्रवृत्ती म्हणतात. परंतु हिच्या विपरीत असले, परंतु हे जे आहेत आसुरी संपत्तीने युक्त आहेत, हे अशा प्रकारे जाणार नाही, याच्या विरुद्धच वागणार. म्हणूनच सांगितलं याच्या विपरीत म्हणजे काय, त्यांच्यामध्ये जे वास्तविक मोक्ष मार्गाकडे जाणारे रस्ते आहेत हे सगळं बंद करण्याचं काम ते करणार. म्हणजे त्याच्या विपरीत असलेली, ज्याला अनर्थ कारणीभूत होणाऱ्या कर्मापासून निवृत्त होणे योग्य असते, ती निवृत्ती ही अनर्थ कारणीभूत म्हणजे अनर्थालाच कारणीभूत आहे. होणाऱ्या कर्मापासून निवृत्त होणे योग्य असते ती निवृत्ती, ही प्रवृत्ती आणि ही निवृत्ती की जे वाईट मार्गावर आहेत त्यापासून निवृत्त, जे वाईट मार्गाला घेऊन जाणारा जो रस्ता आहे तो सोडूनच दिला पाहिजे. आणि जो सन्मार्गावर रस्ता चाललेला आहे त्याचं काय ग्रहणच केलं पाहिजे, ती प्रवृत्ती आणि ही निवृत्ती. मग काय निवृत्ती व ही प्रवृत्ती आणि निवृत्ती असुरजन जन्मतः असुप्रयुक्तीने युक्त असलेले लोक जाणत नाही. यांना हेच कळत नाही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा जीवनाचा टप्पा असतो, समजण्याचा टप्पा असतो की आता मला काय केलं पाहिजे, मला काय नाही केलं पाहिजे, हे त्यांना कळत नाही. कारण का त्या आसुरीने प्रवृत्तीने युक्त असतात. असे प्रकृतीचे असल्यामुळे त्यांना त्याच्याशी वैचारिक, अगदी शुद्ध भाषेमध्ये म्हणायचं तर ते जे वैचारिक विचाराचे असणारे बौद्धिक जे आहे ते बुद्धीचे असणारे, त्या बुद्धीमध्ये आपण म्हणतो कितीही सांगायचं त्या बुद्धीमध्ये बसत नाही, त्या डोक्यात बसत नाही. डोक्यात बसत नाही म्हणजे काय, त्यांची प्रवृत्तीच वाईट मार्ग. तेव्हा त्यांना आपण किती जरी सांगितलं, किती समजून सांगा तुम्ही त्यांना, ते पुन्हा किती सांगितलं तरी दुसऱ्या दिवशी त्याच मार्गाने या मार्गाने जाऊ नको रे, काही तुझ्याने कल्याण होणार नाही, कशाला तू हे असणार. म्हणजे असा समजा ते दारू आदी पितात, मद्यपान आदी आहे, त्यांना तुम्ही कितीही सांगा रे करू नको रे, याने काय रे मिळतं तुला, तुझ्या शरीराचं नुकसान, घराचं नुकसान, सगळ्याचं नुकसान, मुलाबाळांचं नुकसान, तेवढ्यापुरतं त्याला ठीक आहे वाटतं. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच मार्गाला तो आपल्याला दिसतो. तेच सांगितलं म्हणजे अशा प्रकारचे. मग त्याला कळतच नाही करा प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय केलं पाहिजे आपण आणि काय केलं नाही पाहिजे, ह्या गोष्टी त्याला कळत नाही. त्यानंतर निवृत्ती जाणतच नाही. इतकेच नव्हे तर काय शौच, आचार, सत्य ही त्याला ज्या ठिकाणी असते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शौचाचार नाही, स्नानादी वगैरे जे आहे या कुठल्याही गोष्टी नाही. त्यानंतर आचरण व्यवस्थित नाही. त्यानंतर कधी खरं बोलणार नाही, कायम जो बोलेल तो खोटंच निमत. 1% खरं आणि 10% वाय म्हणजे खोटं, अशा प्रकारे तो असणारा अनाचार करणारे हे मायावी, कपटी आणि अनुद्ध भाषण करणारे असतात. हे सगळे कोण हे आसुरी गुण संपत्तीचे सांगितले. अशा प्रकारे हे असतात. शिवाय आसुरजनांना म्हणतात शिवाय कसे असतात ते. त्यानंतर 8व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा त्यांचेच आता असुरांचे असणारे, असुरामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आता वर्णन केलं. आता याच्यामध्ये काय सांगितलं, प्रवृत्ती निवृत्ती जाणत नाही. त्यानंतर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शौचाचार, स्नानादी जे आहे हे करत नाही. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं आचरण नसतं. आणि त्यानंतर ते काय न सत्यम, खरं कधीही बोलणार नाही. त्यानंतर काय काय करतात, त्यानंतर असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत् काम हेतुकम. की त्यानंतर पुन्हा ते काय करतात, ते आसुरी प्रवृत्तीचे जन काय म्हणतात, असत्यम प्रतिष्ठन्ते. ते सर्वच्या सर्व हे संपूर्ण जगत म्हणजे काय आहे, अम्माप्रमाणे खोटेच आहे. संपूर्ण जगत काय म्हणतात ते खोटच आहे. आसुरी सिद्धांताच्या अनुषंगाने इथं काय खरं आहे, इथं काही खरं नाही. जे आहे सगळं मिथ्या स्वरूपाचं खोटं आहे. काही इथं का अर्थ नाही या जगतामध्ये.
असं ते मानायला सुरुवात करतात. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगद आहुः अनीश्वरम. आणि अशा प्रकारे ते आम्हाप्रमाणे खोटे आहे. धर्माधर्मादी प्रतिष्ठा रहित. याच्यामध्ये कसला धर्म कसलं काय अधर्म काही नाही. आता आपण पाहिलं तर आपल्या सभोवताल ज्या अशा प्रवृत्तीचे लोक आहे की काही त्यांना धर्माशी घेणं नाही, अधर्माशी घेणं नाही, काही नाही त्यांना. बस गले लठ्ठ पगार असतो. गले लठ्ठ पगार असल्यामुळे काय त्यांचं असणारं आचरण फक्त तेवढंच काय खावं पिवं आणि मजा करू या अनुषंगानेच राहणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा व त्यांच्यामध्ये अशा प्रकारे धर्माधर्मादी प्रतिष्ठारहित काही ते कुणालाच मानत नाही. त्याला लक्षात म्हणजे काय त्यांना त्याला आपण म्हणतो धनाचा असणारा मद एवढा असतो की त्यांना काय आता वाटतं मी स्वतः अहम ब्रह्मा, अहम विष्णू, अहम रुद्र, अहम विष्णू हेच त्यांना स्वतःला स्वयं धीरा पंडितम मन्यमान हा शास्त्र म्हणतं. स्वतःलाच पंडित आता काय करतायत ते मानायला सुरुवात करत आहेत. अशा प्रकारचे धर्मादी प्रतिष्ठा रहित. त्यांना धर्म काय अधर्म काय याचे कशाशी काही घेणं नाही. धर्म म्हणजे अप्रतिष्ठ म्हणजे धर्माधर्म प्रतिष्ठा रहित अनीश्वर ज्यांचा कोणी शास्ता नाही. आणि काय म्हणतात ते ज्यांचा कोणता शास्ता नाही. अरे काय हा शासन करणारा आहे. आता जसं आपण म्हणतो परमेश्वरामध्ये हे सगळं सगळ्यांना आपल्याला जशी आता परमेश्वराची भीती आहे मनामध्ये किंवा ही अशा प्रकारची भीती ती तशा प्रकारचे यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कोणाची भीतीच नाही यांना. परमेश्वर आहे तो हे करेल ते करेल असं काय. आता बघा तुम्ही बऱ्याचशा लोकांमध्ये आता भीती हा प्रकारच नाही त्यांना. धर्माची भीती धर्मभिरूपणा जो आहे की अरे बाबा या असं केल्यानंतर काही त्यांना फक्त बस एकच त्यांचा सिद्धांत आसुरी खाओ पिओ आणि मजा करो. भस्मी भूतस्य देहस्य कुतः पुनरागमः. हा देह जो आहे एकदा भस्मीभूत झाल्यानंतर कशाला परत येणार आहे. मग काय करा खाओ पिओ मजा करो. अशा वृत्तीचे ऋणम कृत्वा घृतम पिबे. दुसऱ्याकडनं कर्ज काढतील परंतु ही चंगळवादी जी आहे जीवन पद्धती ती काही सोडणार नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे आहे हे सगळे हे धर्माधर्मादी प्रतिष्ठा रहित ज्यांचा कोणी शास्त्र नाही असे काय असम अपरस्पर संभूतम. अपरस्पर संभूत म्हणजे कामी स्त्री पुरुषांच्या परस्पर संबंधापासून उत्पन्न झालेले दुसरे काय काम या हेतूपासून झालेले आहे असे म्हणतात. हे सगळं जे जगत आहे हे काय कामी पुरुषांच्या कामी स्त्री पुरुषांच्या काय झाल्या परस्पर संबंधातून उत्पन्न झालेले आहे. कशाला कोण बनवायला आलं कशाला कोण याचा शास्त्रान कोण अनुशासन करणार. काही कोणी शास्त्र नाही कोणी अनुशासन करणारा नाही. जे कामी पुरुषा ज्या आहेत अपरस्पर संभूतम ते काय त्यांच्या एकत्रितीनाने काय संपूर्ण या जगताची निर्मिती झालेली आहे. मग त्याच्या एकत्र येण्यातून जगताची निर्मिती झालेला आहे. तर मग त्याच्यासाठी कशाला कोणतरी शास्त्र कल्पना करायची. तो आम्हाला सुख दुःख आदी काय असेल ते कर्मफळ देत राहील काही गरज नाही. अशा प्रकारचा काय हा आसुरी सिद्धांत यांचा तो योग्य नाही. म्हणजे अशा प्रकारे काय त्यांना कुठल्याही प्रकारचे पहिलं म्हणजे त्यांना असत्यम अप्रतिष्ठन्ते त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे जगत काय हे जगतामध्ये ह्या जगत खोटंच आहे असं मानणारे धर्माधर्मादी प्रतिष्ठा रहित असणारे नंतर केवळ पुरुष आणि स्त्रीच्या संघातून निर्माण झालेले हे जगत आहे असे मानणारे या जगताचा कोणताही शास्ता नाही असे मानणारे जे आहेत हे सगळे या आसुरी संपत्तीचे लोक असे जे आहेत काय म्हणतात त्याबद्दल आचार्य असत्यमिति असत्यम यथा वयम अनृतप्रियाः तथा इदं जगत सर्वं असत्यम अप्रतिष्ठितं च नस्य धर्म धर्म प्रतिष्ठा यदि अतः अप्रतिष्ठं च इति ते आसुरा जनाः जगद आहु अनीश्वरं न च धर्म धर्म सम्यक्पेक्षः अस्य शास्त्रः ईश्वरः विद्यते इति अतः अनीश्वरं जगदाहु किंच अपरस्पर संभूतं कामप्रयुक्तोः स्त्रीपुरुषयोः अन्योन्यसंयोगात् जगत् सर्वं सम्भूतं किम् अन्यत् कामहेतुकं कामहेतुः एव कामहेतुकं किम् अन्यत् जगत्कारणं न किञ्चित् अदृष्टं धर्माधर्मादि कारणान्तरं विद्यते जगतः
काम एव परिणाम कारणम इति लोका जातकदृष्ट्या यम अशा प्रकारे काय म्हणतात, जसे आम्ही अंधृत भाषण करणारे आहोत तसेच हे संपूर्ण जगत अंधृत भाषण करणारे आहे. जसं आम्ही अंधृत म्हणजे खोटे बोलणारे, म्हणजे कोण, हे आसुरी सिद्धांताचे लोक काय म्हणतात, ज्याप्रमाणे आम्ही दुसऱ्यांना फसवतो, आपण काय म्हणतो, जो ज्या प्रकारचा काय रंगाचा वगल, जशी दृष्टी तशी सृष्टी, जो जसा चष्मा घालतो तसं त्याला ते संपूर्ण जगत दिसतं. कावीळ झालेला काय म्हणतो आपण, सगळं जगत पिवळं दिसतं. तसं आता हे जे आहेत ते स्वतः आसुर असल्यामुळे, वाईट वृत्तीचे असल्यामुळे यांना काय वाटतंय, हे संपूर्ण जे जगत आहे, संपूर्ण जगत जे आहे ते सुद्धा काय वाईट वृत्तीचं आहे. जसे आम्ही अंधृत भाषण करणारे आहे तसेच हे संपूर्ण जगत अंधृत भाषण करणारे आहे. हे जगत असत्य स्वरूपाचं आहे. हे जगत जे आहे ना, तुम्ही जे म्हणता हे खरं आहे, असं आहे, तर हे सगळं असत्य, सगळं इथं खोटं आहे. हे संपूर्ण जगत असत्य स्वरूपाचे आहे. याच्या मुळाशी धर्म व अधर्म यापैकी काही एक नाही. तुम्ही जे काय म्हणता ना, हे धर्म आणि अधर्म, हे सगळं बरोबर राहतं, बरोबर जातं वगैरे, काय तुम्ही काय जे काय 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 तुम्ही या ठिकाणी करताय, तस्मात शास्त्रम प्रमाणम, ते शास्त्र या सगळ्या गोष्टीला प्रमाण वगैरे आहे, हे असले काही विचार आम्हाला सांगू नका. यापैकी नाही. पुण्य पापाच्या जगताच्या स्थितीशी संबंधच नाही. काय संबंध पुण्य पापाचा जगताची स्थिती, आणि ते कोण लिहून ठेवणार आणि कोण त्याची फळं देणार, एवढ्यासाठी कोण रिकाम आहे, हे असले काही प्रकार नाही. म्हणजे याचं काही आम्हाला घेणं नाही, हिन देणं नाही. पुण्य पापाच्या जगताच्या स्थिती संबंध नाही. धर्माधर्मावर जगत अवलंबून नाही. आणि म्हणून अशा प्रकारे, म्हणून धर्म आणि अधर्मावर आपण जो धर्माधर्माच्या अनुषंगाने जगताचा विचार करतो, जसं धर्माधर्म संस्कार आहेत, त्या संस्काराच्या अनुषंगाने हा जीव जन्माला येतो. ते काय जे संस्कार परिपक्व अवस्थेमध्ये गेल्यानंतर, फलोन्मुख झाल्यानंतर, प्रारब्धाच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे जीव जन्माला येतो, हे सगळे धर्माधर्मादी संस्कार, हे जे काय आहे याचा असणारा शास्त्र, हे सगळं ठेवणारा कुणीतरी आहे, हे जसं आपण मानतो आणि त्या अनुषंगाने चालतो, ते यांना मान्य नाही. म्हणून म्हणतात काय, धर्माधर्मावर यापैकी काही एक नाही. पुण्यपापाच्या जगताच्या स्थितीशी काही संबंध नाही. धर्माधर्मावर जगत अवलंबून नाही. हे जगत जे काय आहे, आपण म्हणतो धर्माधर्मावर म्हणजेच काय, कर्म आणि कर्मफलचा जो सिद्धांत आहे, कर्मफलाचा सिद्धांतच हे या ठिकाणी मान्य करत नाही. अनुसरून जगत अवलंबून नाही. हे जगत अनिश्वर आहे. अरे कसला ईश्वर वगैरे इथं काही नाही. काहीतरी सांगू नका, ईश्वर नाही काही नाही. अलग लक्षात आलायत ना जन्माला, बस आहे तोपर्यंत खा प्या मजा करा, बाकी काही गोष्टीच्या कल्पना करू नका. प्राण्यांच्या धर्माधर्म पुण्यपापांना अनुसरून या जगतावर सत्ता चालवणारा ईश्वर वगैरे कोणीही नाही. म्हणजे धर्माधर्माच्या अनुषंगाने, पुण्यपापाच्या अनुषंगाने अनुसरून जगताची सत्ता चालवणारा, आपण म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे कर्मफलाचं फल देणारा कोणीतरी त्या ठिकाणी आहे. या जगताचा शास्त्र आहे. आणि तो काय करतो, या सर्वांना आपापल्या कर्मानुरूप त्या कर्माची फळं देतो. परंतु असा तुम्ही जे म्हणताय, असा कोणी या ठिकाणी वस्तूच नाही. या जगतावर सत्ता चालवणारा कोणताच ईश्वर या ठिकाणी नाही. मग काय, मग जगताची निर्मिती, हे सगळं जगत चाललंय, कसं काय चाललंय, जो कोणी शास्त्र नाही, कोणी देणारा नाही, कोणती पुण्यपापात्मक कर्म नाही. जसं आहे तसं आपलं चाललंय, आरामात राहायचंय. मग काय सांगतो, हे जगत कसं निर्माण झालं, तर आसुरी वृत्तीचे लोक म्हणतात. काय म्हणतात, कामवासनेने परस्परांशी संयुक्त झालेले काय झालं, कामवासनाने काय झाले, परस्पर संयुक्त झालेले कोण, स्त्री आणि पुरुष. अलग मनामध्ये कामवासना निर्माण झाले. आणि त्या कामवासनेने काय झालं, परस्पर संयुक्त म्हणजे एकत्र आलेले स्त्री पुरुष यांच्या अन्योन्य संयोगामुळे हे संपूर्ण जगत उत्पन्न झाले. आणि यांच्यामुळेच यांच्या काय झालं, यांचा अन्योन्य संयोग झाला. आणि त्या संयोगामुळे या जगताची उत्पत्ती झाली. आणि म्हणून याच्या उत्पत्तीला दुसरे कोणतेच कारण नाही. तुम्ही जे म्हणता यांची उत्पत्ती अशी झाली तशी झाली, काही दुसरं कोणतंच कारण या ठिकाणी सांगितलेलं नाही. स्त्री पुरुषांची विषय वासना, विषयामध्ये असणारी वासना, कोणाची, स्त्रीची आणि पुरुषांची, जे विषयांमध्ये असणारी वासना अथवा काम, हेच या जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. जगताच्या उत्पत्तीचं कारण काय, कसं निर्माण झालं, सोपं आहे. स्त्री पुरुषांमनामध्ये असणारी विषय वासना,
कामना, या कामनेच्या अनुषंगाने काय झालं, या संपूर्ण जगताची उत्पत्ती झाली आणि म्हणून तेच जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. मग त्याच्याशी पुन्हा धर्माधर्म कशाला जोडायला जायचं, काय गरज आहे? सरळ विषय दिसतोय, त्याच्याशी कुठला तरी वेगळा विषय जोडून काय करायचंय? काही नाही करायचं. म्हणून धर्माधर्मादी कोणत्याही अदृष्ट कारणाचा जगत उत्पत्तीशी संबंध नाही. म्हणून ते तुम्ही काय म्हणताय ना, धर्म अधर्म, पुण्य पाप, कर्म कर्म फल, हे जे सगळे विषय आहेत, या सगळ्या विषयांचा इथं जोडण्याचा, दृष्ट असताना अदृष्टाची कल्पना करू नये या न्यायेनं. ते शास्त्रच म्हणतं, जी गोष्ट प्रत्यक्षात आहे त्याच्यामुळे मागे काहीतरी अप्रत्यक्षाची कल्पना करू नये. मग प्रत्यक्ष आहे, स्त्री पुरुष आहे, स्त्री पुरुषांच्या विषय वासना हे जगताच्या उत्पत्तीचं काम आहे. मग त्याच्या मागे काहीतरी अप्रत्यक्ष धर्माधर्म, पुण्य पाप, कर्म कर्मफल, हे जे काय आहे, या कशाचीही कल्पना करण्याची गरज नाही. धर्माधर्मादी कोणत्या अदृष्ट जगता कारण जे आहे, त्या जगताची उत्पत्तीचं कारण घेण्याचा संबंध नाही. सारांश, प्राण्यांच्या काम म्हणजेच विषय वासना हे जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. थोडक्यात जगताच्या उत्पत्तीचं मूलभूत कारण काय, तर जगताच्या उत्पत्तीचं मूलभूत कारण म्हणजे प्राणांमध्ये असणारी कामवासना. त्या कामवासनेमुळेच काय या संपूर्ण जगताची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे दुसरं काय तुम्ही त्याच्याशी जोडायचा प्रयत्न करू नका, असे नास्तिक म्हणजे लोकायतिकांचे मत या श्लोकात दाखवलेले आहे. असे जे नास्तिक वृत्तीचे जे लोक आहेत, ते नास्तिक वृत्तीचे लोक अशा प्रकारे म्हणतात. एताम, त्यानंतर पुढे त्याचंच असणारे विश्लेषण करतात. काय म्हणतात? एताम दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रवन्त्युग्रगणमाणः क्षयाय जगतो हितः. अशा प्रकारे काय म्हणतात, या दृष्टीचा आश्रय करून अशा प्रकारे, ही जी वर आता ही दृष्टी सांगितली ना, अशा प्रकारे बाकी काय धर्माधर्म वगैरे काही नाही, शास्ता नाही, अशास्ता नाही, काही नाही, हे जे सगळं वरती सांगितलं, या दृष्टीचा आश्रय करून ज्यांचा स्वभाव नष्ट झालेला आहे, ज्यांचा काय झाला आहे, ज्यांचा स्वभाव जो आहे, स्वभाव नष्ट होऊन काय झालं, अल्पबुद्धया, ज्यांची बुद्धी नष्टात्मना, म्हणजे स्वतःचा नाश पण त्यांनी करून घेतलेला, आणि ते काय झाले, अल्पबुद्धया नष्टात्मा, त्यांनी काय आपल्या आत्मतत्वाची हानी करून घेतलेली आहे. कारण काय हे सगळे जे विचार हे आहेत आता सांगितलेले, हे काय, हे चांगल्या मार्गावर जाणारे विषय. स्वतःचा आपण म्हणतो तू या मार्गाने चालला रे, का त्या मार्गाने जातो, स्वतःचा नाश कशाला करतो, त्याच्या नादी का लागतोस. बरेचदा मित्र, आई वडील आपल्या मुलाला काय करतात, तशा प्रकारचा सल्ला देतात की का तू या मार्गावर चाललाय, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोयस, स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेतोस, का करतोस, काय गरज आहे. तसंच इथं हे सगळे जे आहे का नष्टात्मा सांगितलं, स्वतःचाच नाश हे करून घेणारे अल्पबुद्धया, त्यांची बुद्धी कशी आहे, प्रगल्भ नाही, अल्प तेवढाच विचार करणारी. हो हो खरंय हे म्हणतात ते, आणि आपण पाहतो तसंच लोक म्हणतात, काय ठेवलंय तेव्हा, आहे तोपर्यंत खायचं प्यायचं मजा करायची, कुठं बाकी काय काय राहणार आहे, काही राहणार नाही. असे सुद्धा बरेच प्रवृत्तीचे विचाराचे लोक आपण सुद्धा पाहत असतो. ते सगळे कसे आहेत, ते अल्पबुद्धया, ते सगळे अल्पबुद्धीचे आहेत. आणि अशा प्रकारे आणि ते काय उद्भंती क्रूर कर्मणां हिंसात्मकान, अशा प्रकारचे जे आहेत ते काय, ते सगळेच्या सगळे अहिता. अहिता म्हणजे जगाचे असणारे, जगाचं अहित करणारे, जगताचे शत्रू, ज्यांची काय उग्र कर्मण, ज्यांची कर्म अत्यंत अशा प्रकारच्या वृत्तीने असल्यामुळे त्यांची कर्मसुद्धा काय आहेत, कर्मसुद्धा त्याच वृत्तीची आहेत, दुष्ट प्रवृत्तीची. कारण का शास्त्राच कोणी नाही, कर्माचं फळ देणारच कोणी न मानल्यामुळे काय झाले, स्वतःच झाले. जसं हिरण्यकश्यप आहे का, स्वतःलाच हे जे काय आहे, जेवढे काही जे राक्षस होते त्यांनी काय तपश्चर्येच्या द्वारे ब्रह्मदेवाला, शिवांना काय केलं, प्रसन्न करून घेतले, आणि काय जे वर मागितले त्या वराने काय झाले, अत्यंत ते काय झाले, अत्यंत अशा प्रकारे क्रूर कर्म करणारे ते स्वतःला मीच ईश्वर झालेलो आहे. तसंच हिरण्यकश्यप जे आहेत ते समजायला लागले त्या ठिकाणी. हिरण्यकश्यप प्रल्हादाचे असणारे वडील, मीच, तू कशाला आहे नारायणाचं पूजन करतो, कोण हा नारायण, काय त्याचा संबंध, माझंच पूजन झालं पाहिजे. अशा प्रकारे हे सगळे जगताचे शत्रू,
निर्माण झाली. कोण? हे राक्षसी संपत्ती व्हावी. जगदाते शत्रू त्यांची उग्र कर्मे क्रूर आहेत असे जगदाचा क्षय करण्यासाठी उत्पन्न हे सगळे जे आहे जगाच्या नाशासाठीच त्यांची असणारी जी वर्तणूक आहे सगळीच्या सगळी वर्तणूक काय करते? सर्वच्या सर्व वर्तणूक जगाचाच नाश करणारी आहे. आचार्य काय म्हणतात? एताम दृष्टीम अवष्टभ्याश्रितः नष्टात्मना नष्टस्वभावाः विभ्रष्ट परलोक साधनाः अल्पबुद्धया विषया अल्पैव बुद्धिः येषां ते अल्पबुद्धया प्रबन्धि उद्भवन्ति उग्रकर्मणः क्रूरकर्मणः हिंसात्मकाः क्षयाय जगतः प्रबन्धीति संबंधः जगदहितः शत्रवः इत्यर्थः. म्हणजेच काय? या लोकयातिक दृष्टीचा अवलंब करून या लोकयातिक म्हणजे अशा प्रकारे ही काय झाली? अत्यंत नास्तिक दृष्टी, लक्षात चांगल्या मार्गावर जाण्याची दृष्टी नाही. अत्यंत लोकयातिक म्हणजे नास्तिकवाद जो आहे, चार्वाक सिद्धांत जो आहे त्या अनुषंगाने लोकयातिक दृष्टीचा अवलंब करून काय? नष्टात्मे म्हणजेच काय? ज्यांचा स्वभाव नष्ट झालेला आहे अशा प्रकारे ज्यांनी आपलं शील आपला स्वभाव जो आहे हा काय करून टाकलेला आहे? नष्ट करून टाकलेला आहे. काही विचार करणारे नाही, जे परलोकाच्या साधनापासून भ्रष्ट झालेले नष्टात्मे. त्यामुळे ते काय झाले? परलोकाची जी साधना आहे धर्माधर्म विचार त्याच्यापासून काय पूर्णपणे भ्रष्ट झालेले आहे ते नष्टात्मे. कसे? ते अल्पबुद्धया म्हणजे विषयांमध्ये प्रवृत्त होण्याची त्यांची अल्पबुद्धी आहे. अशा प्रकारचे म्हणजे विषयामध्ये प्रवृत्तच होत नाही, विषयामध्ये प्रवृत्त होण्याची ज्यांची अल्पबुद्धी आहे. अलग लक्षात जी त्यांची बुद्धी कशी आहे? ती बुद्धी जी आहे अल्प अत्यंत कमी असल्यामुळे सारासार विचार करून ते विषयामध्ये प्रवृत्त होणार नाही. मग विषयामध्ये प्रवृत्त झाले तर विषयामध्येच आसक्त होऊन प्रवृत्त होणार रे. आणि उग्रकर्म हा उग्रकर्म म्हणजे क्रूर कर्मे करणारे असे आसुरी लोक जगाच्या विनाशासाठी उत्पन्न होतात. ते जगाचे सर्व प्राण्यांचे अहित म्हणजे शत्रू आहे. म्हणजे असे जे लोक आहेत हे कशासाठी उत्पन्न होतात? काही काही लोक जे आहेत ते दुसऱ्याला त्रासच देण्यासाठी उत्पन्न झालेले असतात. बघा आता तुम्हाला शहरामध्ये जास्त अनुभव येत नाही, पण ते ग्रामीण भागामध्ये राहतात, गावामध्ये राहतात, त्यांना असे काही ना काहीतरी भेटतातच. त्या गावामध्ये एक 5-10 अशीच असतात की त्यांना दुसऱ्याचं कल्याण करायचंच नसतं, त्यांना दुसऱ्याचा नाशच करायचा असतो. म्हणजे दुसऱ्याच्या नाशासाठी उत्पन्न झालेले असतात. मग घराघरा भांडणं लावतील, ह्याच्यात भांडणं लावतील, त्याच्यात भांडणं लावतील, त्या जागी त्यांची कामच ती. हे सगळेच्या सगळे काय? जगाच्या विनाशासाठी उत्पन्न झालेले असतात आसुरी. हे सगळी आसुरी संपत्ती. हे असे लोक काय? जे जगाचे सर्व प्राण्यांचे अहित म्हणजे शत्रू होतात, ते सगळ्यांचं अहितच करणारे असल्यामुळे या सर्वांचे जगदाचे ते गुण आहेत ते शत्रू आहेत. आणि म्हणून ते आसुरी लोक जे आहेत ते काय? तेच असणारे पुन्हा वर्णन 10व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा या ठिकाणी करतात. काममाश्रित्य दुष्पूरम नम्ममानमदान्वितः मोहात गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते क्षुधिव्रताः. तदा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.